स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विट्याच्या सोनिया बाबर यांनी केली घरोघरी पाहणी। आता प्रतीक्षा केवळ निकालाचीच, पहा काय म्हणाल्या। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। तुम्हाला दातांच्या समस्या आहेत? मग आहे ना विट्यातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर। डिजिटल एक्सरे सुविधा, रूट कॅनॉल ट्रीटमेंट, ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी। शिवदर्शन कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा। स्वर्गीय शोभा काकी अनिलभाऊ बाबर फाउंडेशन व विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं गौरी गणपती आरास सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली। या स्पर्धेसाठी 25,000चं प्रथम क्रमांकाचं बक्षीस ठेवण्यात आलं। 6 क्रमांक काढण्यात येणार आहेत। यात अनेक स्पर्धकांनी भाग घेतला। अनेक जणांनी आपल्या घरी आकर्षकरित्या सजावट केली आहे। त्याची पाहणी आमदार सुहास बाबर यांच्या पत्नी सोनियाताई बाबर यांनी नुकतीच केली आहे। अनेकांच्या घरी जात त्यांनी केलेल्या सजावटींची माहिती घेतली। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे आरास करण्यात आले होते। अतिशय उत्तमरित्या या केलेल्या सजावटीनं मनाला आनंद मिळत होता। अनेकांच्या घरात गेल्यानंतर त्यांचं स्वागत अत्यंत उत्साहात महिला व घरातील मंडळी करत होते। पाहणी झाल्यानंतर सर्वांचं सोनियाताई बाबर यांनी कौतुक केलं। आता केवळ प्रतीक्षा आहे ती निकालाचीच, असं मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं। बघूयात यावेळी नेमकं काय म्हटलंय त्यांनी। नमस्कार। प्रथमतः बाबर कुटुंबाच्या वतीनं मी सर्वांना गणपती बाप्पाच्या व ज्येष्ठ गौरी आव्हानाच्या खूप खूप शुभेच्छा देते। खरं सांगायला गेलं तर आज 10 वर्ष झाले विट्याचा राजा गौरी सजावट स्पर्धा चालू करून। मला आठवतंय त्या फक्त मधलं ज्या वर्षी आईसाहेब आपल्याला सोडून गेला त्याच वर्षी फक्त स्पर्धा राहिल्या असाव्यात, नाहीतर आपण गेले 10 वर्ष झाले ह्या स्पर्धा घेत आहोत। खरं सांगायला गेलं तर मला वाटतंय पहिल्या वर्षी ज्यावेळेला आपण स्पर्धा घेतले त्यावेळेला एवढे स्पर्धक किंवा एवढ्या लोकांनी भाग घेतलेला नव्हता, पण आज 2025 साली बघतोय तर मला वाटतं 90-100 पर्यंत आपल्याकडं सहभाग घेतलेले लोक आहेत। त्यातले काही देखावे जसं आपण सोनी टीव्हीला किंवा इतर चॅनल्सला डान्सच्या स्पर्धा बघतो, भाग घेत असताना 100 विद्यार्थी 100 मुलं मुली त्याच्यात स्पर्धेत भाग घेतात, पण ग्रँड फिनालेला फक्त 12 जातात। त्याच पद्धतीनं आज सजावट स्पर्धेला जरी 100 लोकांनी भाग घेतला असेल त्यातले एक 10 ते 12 सजावट अतिशय उत्तम पद्धतीनं। त्याचा अर्थ असा नाहीये की बाकीच्यांचे चांगले झालेले नाहीये, पण त्यातल्या त्यात हे जे 10 ते 12 आहेत अतिशय सुंदर आहेत। खरं देखावा पाहायला गेला तर तुम्ही मला पर्सनली विचारलाल तर कमिटीनं इन्स्पेक्शन केलंय। एक आपण कमिटी फॉर्म केलेली होती, त्या कमिटीनं ऑलरेडी त्यांचं एक्झामाइन केलंय। काय पॉइंट्स त्यांनी घातले ते कमिटीला आणि त्या मेंबर्सलाच माहिती आहेत, पण वास्तविक एक सामान्य स्त्री म्हणून मला तुम्ही विचाराल तर एक असतं की आम्हाला सगळं छान छानच दिसतं पाहायला गेलं तर लांबून, पण आतमध्ये बघितलं तर इको फ्रेंडली पाहिजे, प्लास्टिकचा यूज जास्त नाही केलेला पाहिजे। दुसरी गोष्ट आहे की रिसायकल, म्हणजे घरातला तुम्ही जसं बोललात टाकाऊपासून टिकाऊ असं किती गोष्टींचा तुम्ही वापर केलाय। त्यानंतर जे आता बाहेर समाजात जे सोशल ऍक्टिव्हिटीज चालतात अतिशय सुंदर, म्हणजे मला विचाराल तर खरं सांगायला गेलं तर जसं सोन्याला कस लागतो तसा आज आमच्या कमिटी मेंबर्सचा कस लागणार आहे। सर्वच स्पर्धकांना आमच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा। खरं विट्याचा राजाचे जे अध्यक्ष आहेत म्हणजे श्री अमोलदादा बाबर दादासाहेब, त्याचबरोबर उपाध्यक्ष पप्पूदाजी कदम, त्याचबरोबर कार्यवाहक आमदार श्री सुहास भैया बाबर, सर्व सदस्य, विट्याचा राजाचा ढोल पथक आणि जी सजावट स्पर्धेची पूर्ण कमिटी आहे, मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते की अतिशय सुंदर पद्धतीनं तुम्ही ही स्पर्धा राबवली आहे। त्याचे निकाल
एक 2 दिवसातच जाहीर होतील सांगायला गेलं तर. पण नेहमी खरं फोटोज बघत असतो आम्ही. म्हणजे ज्यावेळेला निकाल जाहीर होतो त्यावेळेला मला आणि माझ्या मोठ्या जाऊबाई जे संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष आहेत सौ शीतलताई बाबर, तर शीतल वहिनी आणि मी आम्ही दोघी फक्त फोटो बघत असतो आणि सर्टिफिकेट देतो आणि ट्रॉफीज देत असतो आणि फार उत्सुकता होते की काय देखावे असतात. आणि आज असं झालं की ज्यांनी सहभाग घेतलाय त्यांचे मला फोन आले की वहिनी आमची फार इच्छा आहे की तुम्ही इथपर्यंत यावं आणि आमच्या देखावे बघावे, आमचा हळदी कुंकू घ्यावं. तर त्या पद्धतीनं खरं मी त्यांची इच्छा पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा बाबर कुटुंबाच्या वतीनं सर्व स्पर्धकांना मी खूप खूप शुभेच्छा देते. ऑल दी बेस्ट सगळ्यांना. स्टार न्यूज चॅनलचे आमचे चंद्रकांत जाधव सर यांचे खरं मी मनापासून आभार मानेल. नेहमीच जिथं चांगल्या गोष्टी घडत असतात तिथं ते अचूकत होत असतात आणि आम्हाला सहकार्य करत असतात. त्यामुळे बाबर कुटुंबाच्या वतीनं मी तुमचेही आभार मानते. दिनांक 4 रोजी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आहेत होते. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. काय आव्हान कराल महिलांना? महिलांना एकच आव्हान आहे, जसं विटाचा राजा हा फक्त आता थोड्या लोकांचा राहिलेला नाहीये. विटाच्या राजाचं स्वरूप फार बदललंय. म्हणजे जसा तो असा राजा कुणाला म्हटलं जातो, प्रजेला जो होतो सुखदुःखात तो राजा असतो. मला वाटतं आता हा विटाचा राजा सर्व लोकांचा झालेला आहे. मी सर्व महिलांना, सर्व भगिनींना, माझ्या वयाच्या असतील, छोटे छोटे लेकरं असतील, सगळ्यांना नम्रतेची विनंती करते की सगळ्यांनी त्या दिवशी दर्शनाला तर यावं आणि महाप्रसादासाठी सर्वांनी यावं ही मंडळाच्या वतीनं पण विनंती करते आणि कुटुंबाच्या वतीनं पण विनंती करते. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.